तर येलोस्टोन नॅशनल पार्क आम्ही बघायला गेलो होतो जून एंडला. आणि त्यात पार्ट 1 मध्ये आपण स्पेशल ऍक्टिव्हिटी काय असते, व्हॉल्कॅनो नाही पण स्टीमिंग आणि पाणी, फवारे, बुडबुडे आणि गरम पाणी आणि इतर केमिकल्स, असे सगळी ऍक्टिव्हिटी बघितली. आणि जनरली सगळ्या दगडांचा कलर येलो आहे म्हणून त्याला म्हणतात येलो स्टोन नॅशनल पार्क. शेकडो मैल एरिया आहे, स्क्वेअर किलोमीटर, आणि तिथे सगळीकडे असंख्य ठिकाणी हीच ऍक्टिव्हिटी बघायला मिळते. आणि आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे इथे जवळजवळ 6.5 लाख वर्षांपूर्वी ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो ची ऍक्टिव्हिटी झालेली होती. आणि आता 6.5 लाख वर्ष झालीत. तर सायंटिस्ट म्हणतात की आता एनी टाइम, नेक्स्ट म्हणजे 1000 वर्षांच्या कालावधीत एनी टाइम पुन्हा व्हॉल्कॅनो ऍक्टिव्हिटी होऊ शकते. आणि ती होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे इतक्या ठिकाणी स्टीमिंग हॉट वॉटर, स्टीम आणि सल्फर आणि इतर केमिकल्स बाहेर येत असतात. तर हे खरं असू शकतं. तर आता पार्ट 2 मध्ये आपण बघायचं आहे. एक तर आहे ग्रँड प्रिझमॅटिक, म्हणजे मोठं तळं आहे आणि त्या तळ्यातून खालून कायम बॉइलिंग वॉटर येत आहे. खोल तळं आहे त्यामुळे त्याचे रंग सुद्धा फार सुंदर दिसतात. नयन मनोहर दृश्य आहे. आणि ते सर्व लोक म्हणजे हे जे टुरिस्ट असतात ते बघायला तिथे जात असतात. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे ओल्ड फेथफुल गिझर. तर हे फाउंटन उडतात ना, तर त्याला हे लोक गिझर म्हणतात. तर तो एक बघायचा आहे आपल्याला, ग्रँड प्रिझमॅटिक एक बघायचा आहे. आणि नंतर मग केव्हा केव्हा ऍक्टिव्हिटी होऊन गेली की काहीच मग शिल्लक राहत नसतं आणि फक्त त्याच्या खुणा शिल्लक राहतात, ती एक ऍक्टिव्हिटी बघायची आहे. तर ही आपण पार्ट 2 मध्ये बघतोय. याला म्हणतात ग्रँड प्रिझमॅटिक. ओके. तर इथे ते आपण हा जो डोह बघतोय, तर हा इथे आहे. आणि इथे बघा असंख्य माणसं इथे दिसतात फिरताना. आणि ती पण हे लाकडाचा प्लॅटफॉर्म टाकलेला आहे त्याच्यावरून फिरतात. आणि तिथून बॉइलिंग वॉटर बाहेर येत असतं आणि मग ते इकडे तिकडे वाहत असतं आणि वाहिलेलं पाणी हे असं येऊन नंतर नदीला मिळतं. आणि त्यात जास्त गंधकाचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्याचं नाव येलो स्टोन नॅशनल पार्क. आणि हा बघा किती सुंदर आम्ही ह्याच्यावरती पण गेलो होतो. हे जे लाकडाचे प्लॅटफॉर्म आहे तिथून सगळ्यावरती आम्ही असे चालत गेलो, असे 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 चालत गेलो. आणि जवळजवळ एक मैलभराचा एरिया चालत जायला लागतो. पण क्वाईट सेफ आहे असं म्हणतात. अनेक वर्षांपासून इथे मोठा पाण्याचा डोह आहे आणि त्याच्या खालून तर ते पाणी तापवलं जातं आणि त्यातून स्टीम बाहेर येते. ही बघा दिसते स्टीम बाहेर येते आणि पाणी पण वाहत आहे. तर वाहतं पाणी असतं, स्टीम आहे, पाण्याचं टेम्परेचर जवळजवळ 100च्या आसपास आहे. आणि कधी कधी इथे हे जे बायसन किंवा इतर जंगली प्राणी आहेत, कुठे अँटिलॉप असेल, डिअर असेल, फॉक्स असेल, तर हे कधी कधी इथे येतात आणि मग त्यांना समजत नाही कुठे जायचं आणि मग ते ह्या डोहात येऊन पडतात. तर असा आम्ही जायच्या आधीच एक 10 दिवसापूर्वी एक बायसन ह्यात गेला आणि इथे सगळी माणसं या लाकडी प्लॅटफॉर्म वरती होती, म्हणजे जी टुरिस्ट लोक. आणि त्यांनी तो बायसन इथे जाऊन तडफडत तडफडत मेलेला पाहिला, असं दृश्य. आणि हा बघण्यासाठी जवळजवळ 1-2 मैल एरिया वरती थोडं चढून म्हणजे तुम्हाला हे डोहाचे जे रंग आहेत, सप्तरंग आहेत सुंदर असे, तसे बघू शकता. म्हणून आम्ही पहिल्यांदा ह्या लाकडावरून गेलो, हे जवळून अगदी. आणि नंतर मग हे 2 किलोमीटर थोडस हाईट वरती जाऊन पण हे बघून आलो. ह्याला म्हणायचं ग्रँड प्रिझमॅटिक. आता आपण इथे बघणार आहोत ते हा ओल्ड फेथफुल जो गिझर येतो, म्हणजे मोठा फाउंटन येतो. तर त्याच्या बाजूला बघा कशी बसायला जागा केलेली आहे आणि लोक इथे येऊन बसतात. हा तो आहे स्पॉट जिथून दर 1.5 तासाने अगदी ठरल्या वेळेला येतो. आणि ही वेळ सुद्धा डिक्लेअर करतात. एक 500 ते 1000 माणसं दरवेळी दर 1.5 तासाला हा शो बघायला इथे आलेली असतात. तर ही मी तुम्हाला
फिल्म द्वारे दाखवलं. किती माणसं बसलेली आहेत, सगळी लाकडावरती बसलेली आहेत आणि बेंचेस लावलेली आहेत. हा आहे तो या स्पॉट वरती. आम्ही इथे साधारण गेलो होतो 11:30 वाजता आणि 12 वाजता हा फाउंटन उडायचा होता. कावळा सुद्धा येऊन इथे बसलाय. त्याच्या आधीच इथे एक दुसराच फाउंटन उडून पाणी आणि स्टीम बाहेर आली. तो आता पुढच्या स्लाइड मध्ये मी दाखवतोय आणि हा पण दाखवणार आहे जो ओल्ड फेथफुल आहे तो कसा 12 वाजता बरोबर दुपारी फाउंटन उडायला सुरुवात झाली. त्या ओल्ड फेथफुलच्या बाजूला हा इथे ओल्ड फेथफुल आहे, हा इथे ओल्ड फेथफुल आहे आणि ह्याच्या बाजूला हा जो आहे हा अचानकच उडायला सुरुवात झाली. पण हा असा काही म्हणजे कुठल्या वेळेवर उडेल असं नाही. कधी अर्ध्या तासांनी, कधी 6 तासांनी, कधी 8 तासांनी, कधी 1 वर्षांनी वगैरे सुद्धा उडू शकतो. पण हा जो आहे स्पॉट हा ओल्ड फेथफुल म्हणजे अगदी 1.5 तासांनी, 90 मिनिटांनी, 85 मिनिटांनी, 100 मिनिटांनी उडणारच उडणार आणि त्याचे तुम्हाला नेट वरती पण हे टायमिंग डिक्लेअर करतात. दर 1.5 तासाला हा अनेक वर्षांपासून हा फवारा उडतोय म्हणून त्याला म्हणतात ओल्ड फेथफुल गिझर. आता बघूया, हे सुरुवात व्हायची वेळ झालेली आहे, तर बघूया कसा उडतोय तो. हा बघा सुरुवात झाली 12 वाजायला 5 मिनिटं असताना सुरुवात झाली व्हायला आणि हा बघा किती आता उंच उंच फवारे उडतायत ते. हे स्टीम असते आणि पाणी असतं. ही अव्याहत क्रिया चालू आहे दर 1.5 तासाने. साधारण 1.5 तासाच्या फरकाने करतो म्हणून त्याला नाव दिलं मी ओल्ड फेथफुल गिझर. तर लेट अस एन्जॉय दी ब्युटी. आणि जवळजवळ 500 ते 1000 माणसं बघायला आलेली आहेत तिथे आणि लाकडाच्या बेंचेस वरती बसलेली आहेत दूरवर. आणि आम्ही हे शूटिंग घेतलं आणि हे दिवसाचे 12 वाजलेले होते. आता पुढचा येईल 1:30 वाजता. असं हे नेट वरती सुद्धा आपण हे बघू शकतो. नेट वरती ते टायमिंग देतात की ह्या टायमाला येईल. हे बघायचं जमिनीतून येत आहे बाहेर आणि फवारे उडतायत वरती. एक साधारण 2 मिनिटं हा फवारा उडतो आणि बंद होतो. पण ही अव्याहत क्रिया चालू आहे. हे आश्चर्य सारखी गोष्ट, आश्चर्यकारक गोष्ट आहे की जसं कोणी मशीनच लावलेलं आहे आणि बरोबर टाइम टू टाइम जसा शो लावतात तसं टाइम टू टाइम हा गिझर उडतो म्हणून त्याचं नाव ठेवलेलं ओल्ड फेथफुल गिझर. तर बघा कसा आहे तो. आहे तो. आणि असे अनेक गिझर या पठारावरती आहेत. काही वर्षाने, काही 6 वर्षांनी, 7 वर्षांनी, पण दे आर नॉट रिलायबल. हा एकच रिलायबल आहे आणि बाकी केव्हाही ते स्फोट होऊ शकतो, उडू शकतात. तर कधी 2 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, कधी 1 तासांनी, कधी 5 तासांनी, पण हा मात्र दर 90 मिनिटांनी याचा स्फोट होत असतो. म्हणून ही जागा फेमस आहे. तर हे सगळे टुरिस्ट तिथे येऊन बघणारच आहे. ते बघायला हवंच. एक आहे प्रिझमॅटिक आणि हा ओल्ड फेथफुल. असे 2 स्पॉट तर बघायला हवेच हवे. आता संपत आलाय कारण ते 2 मिनिटं संपत आली त्यामुळे त्यातला फोर्स पण कमी झाला आणि आता संपला की झाला, शो संपला. आता ऍक्टिव्हिटी होऊन गेली अनेक वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी, तर हे असं शिल्लक राहतं नंतर. आता इथे हा ऍक्टिव्हिटी काही नाहीये म्हणजे डेड झाला हा स्पॉट की खालून त्याचा सप्लाय बंद झाला स्टीमचा, पाण्याचा. तर हे असं वारुळासारखं मोठं तयार झालं. हा रस्ता बाजूने जातोय आणि हे वारुळ आहे. हा सुद्धा एक फोटोग्राफ त्या येलोस्टोन नॅशनल पार्कचा प्रसिद्ध फोटोग्राफ आहे. आणि इथे आपण बघतोय ही जी झाडं आहेत ना, ही ऍक्टिव्हिटी खाली होऊन गेलेली आहे किंवा होणार आहे. खालून ऍक्टिव्हिटी सुरू झाली, टेम्परेचर वाढायला लागलं की यांची मुळं आहेत ही जळली जातात आणि झाडं सगळी मरून जातात. आणि या सगळ्या पाईन ट्री आहेत. आणि ही जर झाडं मेली ना, तर आपल्याकडे कसं झाड मेलं आणि पाऊस पडला की कुजून जातं लाकूड. इथे लाकूड कुजत नाही. पाण्यात जितका वेळ राहील तितकं ते जास्त जास्त सीझन होत जातं. त्यामुळे ही झाडं अनेक वर्षानुवर्ष अशीच सुकलेली तशीच राहतात आणि तशीच ती सीझन होऊन राहतात. त्यामुळे पडत नाही.
आणि म्हणून मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण टाकलं होतं की इथे सगळ्या ठिकाणी अमेरिकेत ओव्हरऑल सगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचे जे पोल आहेत ते सगळे ह्या लाकडांपासून बनवलेले पोल असतात. फार क्वचित लोखंडाचे किंवा सिमेंटचे पोल टाकतात. आणि तसेच रस्त्याचे बॅरियर पण ह्याच लाकडांचे बनवलेले असतात. आता ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बघायला सुद्धा ह्याच लाकडांपासून बनवलेले प्लॅटफॉर्म पण टाकलेले असतात. तर फार इंटरेस्टिंग मला वाटलं. नॅचरल फिनॉमिना आहे, निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे, तो तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न केला. तर कसा वाटला सांगा आणि अभिप्राय जरूर